My name is Sunil. I'm talking about simple present tense. सिम्पल प्रेझेंट टेन्स तुम्हाला हा अर्थ सांगतो आणि समजवतो. आता आपण कसं शिकूया आणि कसं सिम्पल प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट टेन्स बद्दल कसा का संपर्क आपण करूया. वी वी आर talking about simple present tense and we will see the simple present tense. How's the show? So wait a minute. Mm, yes. Wait a minute, huh? So this is simple present टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स चा अर्थ असा आहे, सिम्पल म्हणजे साधा, प्रेझेंट म्हणजे जी सध्याची स्थिती आहे त्याची, म्हणजे सध्याची परिस्थिती जी आहे ते शो करते ते. आणि टेन्स म्हणजे काळ, म्हणजे साधा वर्तमान साधा वर्तमान काळ असा शो करतो की सध्याची जी आपली स्थिती आहे, जे आपला स्टेटस आहे, सध्याचं स्टेटस आहे. सध्या समज मी झोपतो, मी रडतो, मी पोहतो, मी व्हिडिओ शूट करतो, मी पंखा चालवतो, मी अभ्यास करतो, मी टीव्ही बघतो, मी जंप करतो म्हणजे उडी मारतो. अशी वाक्य आपल्याला साध्या वर्तमान काळात आपण आपण लिहू शकतो. म्हणजे हे शो करते, जसे as this sentence show us this is the simple present tense. Like I go to the bathroom, I go to the market, I go to the high school. अशी वाक्य हे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये शो करतात. जसं आपण आता शिकूया याचा स्ट्रक्चर कसा शो करतो आपल्याला बघूया 2 मिनिट. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स मधला स्ट्रक्चर कसा सिम्पल आहे, एकदम साधा सरळ आहे. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स मधला यस हा प्लस आहे, हा प्लस येतोच. हा यस प्लस एम चा अर्थ असा आहे फुल फॉर्मचा, मेन वर्ब. हा येस प्लस मेन वर्ब प्लस अधिक ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ऑब्जेक्टचा अर्थ आहे कर्म आणि अधिक प्लस कॉम्प्लिमेंट. हा कॉम्प्लिमेंट असा शो करतो की 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 हा वाक्य पूर्ण झाला आहे, म्हणजे दिस सेंटेन्स इज कंप्लीटेड राईट नाव. म्हणजे हा वाक्य सध्या म्हणजे हा वाक्य कंप्लीट झाला आहे असा शो करतो कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचाच अर्थ असा आहे, म्हणून कॉम्प्लिमेंट आखरी येतो की हा कॉम्प्लिमेंट असा शो करतो की हा पूर्ण वाक्य झालेला आहे, म्हणून आपण अखेरीस घेतला गेला कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचा अर्थ असाच आहे की जगातला एनी सेंटेन्स आपल्याला शो करतो. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूर्ण वाक्य झालेला असतो, म्हणून त्याला आपण कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. म्हणून या स्ट्रक्चर मध्ये कॉम्प्लिमेंट आलेला आहे, येस प्लस एमव्ही प्लस ऑब्जेक्ट प्लस आणि कॉम्प्लिमेंट.
हा कॉम्प्लिमेंटचा पण आपण शिकूया. आता आता सिम्पल प्रेझेंट टेन्स मधले आपण वाक्य काही बनवू आणि बोलू आणि वाचू. आता हा वाक्य दाखवते आपल्याला काहीतरी. राम आंबा, राम आंबा खातो. राम आंबा खातो. तो राम कोण आहे आता याच्यात शिकूया. राम येस प्लस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? करता, करणारा. जो जो सेंटेन्स मध्ये काम करणारा असतो वक्ता, त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो. जसं की आता मी काम करतो, तो कोण काम करतो? मीच काम करतो. कुठे? तर घरामध्ये. तर कशासाठी? तर भूकसाठी, जेवणासाठी, खाण्यासाठी, पोटासाठी, याच्यासाठी मी काम करतो. आता राम काय आहे? तर करता. करता म्हणजे सब्जेक्ट. करता हा करता आहे. हा करता. हा करता आहे. तर आता करता आपल्याला मेन वर्ब घ्यायचा आहे. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद आपल्याला मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद. क्रियापद म्हणजे वर्ब. वर्ब म्हणजे शब्द. आपण शब्द यूज करू. तर शब्द काय आहे? आता तर मग काय करतो राम? राम काय करतो? तर खातो. राम काय करतो? तर खातो. तर मग हा खातो जो आहे, हा मेन वर्ब आहे. हा मेन वर्ब आहे. हा मेन वर्ब कशाबद्दल आहे? की जसं राम काय करतो? तर खातो. तर म्हणून खातो जो आहे, खातो आहे मेन वर्ब. असं आपल्याला शो करतो तो. म्हणून राम खातो. तर हा झाला मेन वर्ब. म्हणजे हा राम राम करता आला. म्हणजे राम ज्या सेंटेन्स मध्ये एनी मॅन, एनिथिंग, जो पण काम करत असेल, what he can comes, what he can work here, he is the subject. He is the subject म्हणजे means in sentence show the subject. So we have to find that. We have to find them. Which is the what is the subject? So सब्जेक्टचा अर्थ असाच आहे की राम हा करता आहे, म्हणून आपण त्याला सब्जेक्ट म्हणूया. कारण कोणत्याही वाक्यात जर करता असतो, कोणत्याही वाक्यात असतो, पक्षी असतो, गाडी असते, पलंग असते, काही पण असते, असं कुठलंही वाक्य जर आपण यूज केलं ना, तर करता आपल्याला सापडतो. तर त्याला आपण जो वाक्याला आपण प्रश्न we should ask the question to the sentence. मग म्हणूनच आपल्याला भेटतो करता कोण आहे. तर मग काय करतो? तर मग आता राम काय करतो? तर खातो. राम इट्स. राम इट्स म्हणजे राम खातो. तर काय खातो? अ मँगो. मँगो. आता मँगो असा आहे आणि हा कॉम्प्लिमेंट. हा जो पॉइंट आहे हा कॉम्प्लिमेंट आहे. हा जो आहे पॉइंट हा कॉम्प्लिमेंट फुल स्टॉप, याला फुल स्टॉप म्हणतात. तर राम काय करतो? तर खातो. मग काय खातो? तर मँगो. मँगो म्हणजे आंबा. आम. आता मँगो जो आहे काय? तर कर्म आहे. पहा, कोणत्याही गोष्टीवर आपण जर काम करत असू, कोणत्याही गोष्टीवर काम करत असू, तर तो कर्म असतो. जसं की आता मी रामसाठी स्वयंपाक करतो. आपण आता बघूया इथं. मी राम
साठी मी राम मी रामा हा, मी रामसाठी स्वयंपाक करतो. झाला ओके. मी रामसाठी स्वयंपाक करतो. तर मग कोण करतो? तर मी करतो. मी हा सब्जेक्ट आहे. पाहून घ्या. म्हणजे स्वयंपाक कोण करतो? सांगा आता. मी करतो ना. तर हा मी म्हणजे आय. स्वयंपाक करतो तर कोण करतो? तर मी करतो. हा झाला मी. मग तर काय करतो? स्वयंपाक करतो तो. म्हणजे ही कुक म्हणजे तो स्वयंपाक करतो. तर मग कोणासाठी करतो? फॉर राम. फॉर राम. म्हणजे रामसाठी तो स्वयंपाक करतो. आता कुक द फूड. स्वयंपाक करणे म्हणजे कुक म्हणजे फूड. हा येस फूड. He cooked food. I cooked the food. Yes. Sorry. I cooked the food. म्हणजे मी स्वयंपाक करतो. I cook the food for Ram. काय? आता मी रामसाठी स्वयंपाक करतो. तर मग कोण करतो? तर मी करतो. मी म्हणजे सब्जेक्ट झाला. आणि मग काय करतो? तर स्वयंपाक करतो. म्हणजे कुक करतो. तर काय करतो? फूड. म्हणजे फूड हा कर्म आहे त्यात. म्हणजे हा कशावर चालू आहे? कर्मावर चालू आहे. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म जो आहे तो अन्न आहे. म्हणजे अन्नावर करू आहे. आणि फॉर राम ऑब्जेक्ट पण येतो. असं नाही. हा ऑब्जेक्ट पण येतो फॉर राम म्हणजे रामसाठी करतो तो. त्याचा असा काहीच नाही की हा उघडे आपण पहिलाच पण कसलं की साध्या वर्तमान काळात जो काम करतो त्यालाच आपण कर्ता म्हणतो. जर तू काम करतच नसेल तर त्याला आपण सब्जेक्ट म्हणूच नाही. कारण तरी कोण करता आहे? म्हणजे हु इज द डुएर. डुएर म्हणजे करणारा. हा डुएर झाला. हा डुएर म्हणजे करणारा, काम करणारा. म्हणजे हु इज द डुएर इन दिस सेंटेन्स इन सिंपल प्रेझेंट टेन्स. You can show me which is the subject. Here is the simple present tense and here is the मी रामसाठी स्वयंपाक करतो. मग कोण करतो? तर मी करतो. म्हणजे काय करतो? तर मग स्वयंपाक करतो. म्हणजे आय कुक द फूड. म्हणजे अन्न. म्हणजे अन्न तो बॉईल करतो तयार करतो. म्हणून आय कुक म्हणजे मी कुक करतो. तर काय करतो? फूड. म्हणजे हा फूड जो आहे तो कर्म आहे. आणि फॉर राम म्हणजे रामसाठी करतो. तर असं वाक्य आहे तो. म्हणजे मी काम करतो. बरोबर आहे. मी करता आहे ना त्या ठिकाणी. मग मेन वर्ब घेतला आपण कुक. कुक जो आहे मेन वर्ब आहे. याला मेन वर्ब म्हणूया. म्हणजे कोणत्याही सेंटेन्स मध्ये जो काम करणारा असेल त्याला कर्ता म्हणूया. आणि जो काहीतरी करत असेल, जसा की मी अभ्यास करतो, तर अभ्यास करणे हा मेन वर्ब झाला. जसं की मी टीव्ही पाहतो, तर टीव्ही जो आहे कर्म आहे. आणि मी जो आहे मी करता आहे. आणि मी पाहतो म्हणजे हा पाहतो हा मेन वर्ब आहे. म्हणजे जे पण गोष्ट आपण करतो
त्याला आपण सब्जेक्ट म्हणूया जो काम करणारा असेल, आणि जो मेन वर्ब आहे, मेन वर्ब कसा समजेल तुम्हाला समजतेच आता. तुम्हाला एवढं काही सांगायचं काम नाही. आता पुढे बघू. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मधला स्ट्रक्चर आहे मेन वर्ब. एस प्लस एम व्ही प्लस एस प्लस एम व्ही प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. फुल स्टॉप. फुल स्टॉप द्यायचाच तिथं. हा फुल स्टॉप हा फुल स्टॉप द्यायचा मी सांगतो. आता अजून वाक्य काय घेऊ का? सॉरी. आपण फ्रेंड्सच आहोत. आता आपण बघूया. मी बाजारामधून काही भाजीपाला आणतो. मी बाजारामधून कपडे आणतो. झाला वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधला हा दाखवतो. मी बाजारामधून कपडे आणतो. मी बाजारामधून कपडे आणतो. तर कोण आहे आता करता सांगा तुम्ही. हा जो आहे वाक्य मी जो आहे मी करता आहे. आय एम सब्जेक्ट इन दिस वर्क. आय एम इन दिस सेंटेन्स. सो व्हॉट? सो मी म्हणजे आय. ओके. आता मी म्हणजे आय झाला. तर पुढे बघूया. आणणे म्हणजे काय? ब्रिंग. आय ब्रिंग. मी आणतो. तर काय आणतो? कपडे आणतो ना तो. कपडे म्हणजे हा ब्रिंग जो झाला हा झाला मेन वर्ब झाला. पण मी जो आहे हा मी झालो करता. आणि हा कपडे जो आहे कर्म. म्हणजे मी कशावर तरी काम करू राहिलो. मी कपड्यावर काम करू चालू आहे माझं. कशाचं तर आणण्याचं काम चालू आहे. म्हणून आपण म्हणू हा सिंपल प्रेझेंट ऑब्जेक्ट आहे तो कर्म. म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीवर जर काम करत असू ना तो ऑब्जेक्ट आहे. जसं की मी आता शेगडीवर मी शेगडी चालवतो. तर मी चालवतो तर काय चालवतो? तर शेगडी जो आहे हा कर्म आहे. आता मी पेन चालवतो. म्हणजे जो पेन आहे ना तो पेन कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे. म्हणून आपण बघूया कोणत्याही गोष्टीवर जर आपण काम करत असू ना त्याला कर्म म्हणू. हाच कर्म दाखवते आपल्याला. आणि जो मेन वर्ब आहे, जसं की आपण कोणतेही काम करतो आणि मेन वर्ब कसा का समजायचा तर आपल्याला समज तो शिकवतो. तर आता आपण सहज कोणताही वाक्य, आता जसं मी हाच वाक्य घेतला, मी बाजारामधून कपडे आणतो. तर हा आणणे जो आहे हा मुख्य क्रियापद आहे. म्हणजे मेन वर्ब आहे यूज केलेला. तर हा ब्रिंग आहे मेन वर्ब आहे. मुख्य क्रियापद घेतला आपण. आणि मी जो आहे हा मी सब्जेक्ट आहे. तर घेऊया आणणे म्हणजे ब्रिंग. तर काय आणतो? तर कपडे, क्लोथ्स. हे क्लोथ्स. तर क्लोथ्स म्हणजे कपडे झाले. आणि कपडे हा कर्म आहे, ऑब्जेक्ट म्हणू आपण याला. तर बाजारामधून म्हणजे फ्रॉम बाजार, मार्केट. हा फुल स्टॉप आला त्या ठिकाणी. म्हणजे आय ब्रिंग क्लोथ्स
फ्रॉम मार्केट. म्हणजे मी बाजारामधून कपडे आणतो. हा वाक्य दाखवते आपल्याला. बस साधा सरळ सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. असा एकदम इझी आहे. जास्त कठीण नाहीये. फक्त आपल्याला वाक्य वाक्य यूज कसे यूज कसे करायचे, तर अशी एक पद्धत आहे. कुठलंही वाक्य साध्या वर्तमान काळात. मी झोपतो, मी रडतो, मी पाहतो, मी टीव्ही बघतो, मी बाजारात जातो, मी स्वयंपाक करतो, मी रडतो, मी चहा बनवतो, मी कॉफी बनवतो, मी टीव्ही पाहतो, मी शाळेत जातो, मी शाळेत जाऊन अभ्यास करतो, मी स्वयंपाक करून मी स्वयंपाक करून लोकांना वाढतो म्हणजे देतो, सर्व्ह करतो. तर तर मग तर मग असं आहे. तर मग मी टीव्ही पाहून स्वयंपाक करतो, मी टीव्ही पाहून मी झोपतो, मी सकाळी उठून चहा पितो. हे जे वाक्य आले ना असे, हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधले आहे. म्हणजे तो, ती, ते हे जर सेंटेन्सच्या अखेरीस आले, सेंटेन्स म्हणजे वाक्याच्या जर अखेरीस आले तो, ती, ते, ता, ती, ते, जर हा सिंपल प्रेझेंट टेन्स ची ओळख आहे, म्हणजे रिकॉग्नाइज, दॅट इज द रिकॉग्नाइज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. यू कॅन यू कॅन रिकॉग्नाइज विच इज द, म्हणजे व्हॉट इज द सिंपल प्रेझेंट टेन्स. सो there should be there should be in the end uh, to, ti, te. So we can recognize, and we should have find that which is the what is the simple present tense in this sentence. Okay. So आपण हा वाक्य घेतला, आपण हा वाक्य शिकायला काही अवघड नाही, म्हणजे दॅट इज नॉट हार्ड टू लर्न दिस सेंटेन्स. सो दिस इज द सिंपल प्रेझेंट टेन्स ओनली. दिस इज द फर्स्ट फॉर्म. अँड आय ब्रिंग क्लोथ्स आय ब्रिंग क्लोथ्स फ्रॉम मार्केट, म्हणजे मी बाजारामधून कपडे आणतो. आता आता हा असंच वाक्य आहे. मी 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 दररोज 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 मी दररोज नवीन नवीन कपडे मी दररोज नवीन कपडे घालतो. आता मी कोण आहे? सब्जेक्ट. आता तुम्हाला काही सांगायचा प्रयत्न नाही, मला प्रश्नच नाही, कारण तुम्हाला ए टू झेड, I think you understood me how to language. This is the how is the simple present tense. This is very simple, and I know you understood what is the simple present tense and which is the what is the subject and